पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। निघोज या ठिकाणी 9 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचार करण्यात आला आणि या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। दक्षिण महाळुंगे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात आणि त्याच्यावरती पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय आणि बाल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर सध्या आपल्या सोबत त्यांच्याकडे आपण जाऊया। सचिन, आपण बघतोय पुन्हा एकदा अशाच पद्धतीची बातमी समोर येते। चाकण परिसरातून ही धक्कादायक बातमी 9 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचार केल्याची माहिती समोर येते। खरं तर चाकण जे औद्योगिक क्षेत्र आहे तेथील निघोजे या परिसरामध्ये या 9 वर्षाच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। आरोपी जो आहे तस्लीम मलिक अली याने ही जी पीडित मुलगी आहे ही जिन्यावरून जात असताना तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले। पीडितेने आरडाओरडा करू नये म्हणून आरोपीने तिला धमकी दिली, कोणाला सांगू नको अशी धमकी दिली। या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर पीडितेच्या आईने तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे आणि पोलिसांनी जे आहे या आरोपीला अटक केली आहे आणि त्या आरोपीवरती भारतीय न्याय संहिता आणि पॉस्को अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। खरं तर आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील नसरापूर असेल किंवा चाकण असेल, चाकण परिसर असेल, या परिसरामध्ये वारंवार अशा या घटना घडतायत। मोठा जनप्रक्षोभ काल पुण्यामध्ये उसळलेला पाहायला मिळाला। अशाही परिस्थितीमध्ये हे गुन्ह्यांचे जे प्रकार आहेत हे उघडकीस येत आहेत। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळत आहे। स्टुडिओ। बरं सचिन, धन्यवाद या माहितीसाठी।